मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या जनावरांवर पोलिसांनी कारवाई करत 5 बैलांची सुटका केली आहे आणि एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई 3 एप्रिल 2026 रोजी ऑपरेशन प्रहार अंतर्गत करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार गोवंश कत्तलीस प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे आणि त्या अंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोहम्मदिया प्लॉट जुनी वस्ती परिसरामधील एका गोठ्यात अवैधरित्या गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून पाहणी केली असता गोठ्यात 5 बैल आढळून आले। सदर बैलांची एकूण किंमत अंदाजे 2,45,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे आणि या प्रकरणी मुशीर अहमद जमीर अहमद वय वर्ष 45 राहणार कसाबपुरा जुनी वस्ती मूर्तिजापूर त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, नंदू टिकार, मंगेश विलेकर, मंगेश घाटे, नामदेव आडे, जीवन अनभोरे, सतीश साटे, निकिता इथाटे या पथकाने केली आहे आणि या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले गोवंश जातीचे बैल श्री पुंडलिक महाराज गोरक्षण संस्थेत सुपूर्द करण्यात आले आहे। पुढील तपास शहर पोलीस करीत आहे। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट।